नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शिवारामध्ये शनिवार दिनांक 31 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घराबाहेर 4 वर्षीय नातवाचा हात पकडून फेरफटका मारत असताना चारीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं रुद्र अमोल जाधव याच्यावर झडप घालून आजोबांच्या हातातून ओढून नेलं होतं। यामध्ये रुद्रचा मृत्यू झाला होता। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नाशिक कळवण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं। दरम्यान घटनास्थळाजवळ वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या हा जेरबंद झाला आहे। दिंडोरी शिवारातील जाधव वस्तीवर शनिवार दिनांक 31 रोजी रात्री बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय बालक ठार झालं होतं। यामुळं या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला होता। त्याप्रमाणे बिबट्याच्या शोधासाठी पथकं पाठवली होती। यानंतर रात्री ज्या ठिकाणी रुद्र अमोल जाधव याचं शव मिळून आलं त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला। पिंजऱ्यामध्ये अडकलेली ही मादी असून तिचं वय 3 वर्ष आहे। त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रुद्रचा बळी घेणारं हीच मादी आहे की दुसरा बिबट्या आहे याबाबत खात्री होऊ शकलेली नाही। वन विभागानं पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना नाशिक इथं पाठवण्यात आलं। दरम्यान वन विभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तसंच बिबट्यांचा अजूनही उच्छाद सुरू असून दिंडोरी, जानोरी, तळेगाव, दिंडोरी, लखमापूर, ओझे, परमोरी, अवनखेड या शिवारात बिबट्याचे शेतकरी आणि स्थानिकांना दर्शन होत असल्यानं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण असून वन विभागानं सर्च मोहीम राबवून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।